नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 इतिहास या विषयासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आपण टॉपिक डिस्कशन करणार आहोत. ते म्हणजेच युनिट क्रमांक 1 आणि युनिट क्रमांक 1 यावर आधारित थेरी सेशन्स आपले झालेले आहे आणि जे थेरी आपण अभ्यास केलेली आहे या थेरींवरच आधारित MCQs आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. जे स्टुडंट या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन इतिहास या विषयातून टार्गेट करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स खूप महत्त्वपूर्ण होणार आहे. एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने प्राचीन भारतावर आधारित कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात हा महत्त्वपूर्ण घटक आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये आपल्याला क्लिअर होईल. सोबतच या वर्षीची महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन जर आपण टार्गेट करीत आहात तर आपल्या सगळ्यांसाठी कंप्लीट पेपर 2 सुद्धा अवेलेबल आहे आणि या पेपर 2 मध्ये आपल्याला डेली बेसिसवर लाईव्ह सेशन्स मिळणार आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स सुद्धा अवेलेबल आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहे. नोट्स प्लस क्लासच्या PDF सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. मागील वर्षाची प्रश्नपत्रिका म्हणजेच PYQ सुद्धा अवेलेबल आहे. सरावासाठी MCQs आहे म्हणजे टॉपिक वाईज MCQs आपल्याला प्रोव्हाइड केले जातील. वीकली टेस्ट सुद्धा अवेलेबल आहे आणि कंप्लीट पेपर 1 हा पेपर 2 हिस्ट्रीवर फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला दिसून येतं. सो महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी पेपर क्रमांक 2 ची आपण बॅच जे आहे सुरू करत आहोत 27 तारखेपासून. ठीक आहे. सो या बॅचला जॉईन करा. जॉईनिंगसाठी बघा हे ऑफिशियल नंबर्स आहे. या नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच या कोर्सला जॉईन करा. जॉईनिंगसाठी फीस 12,000 आहे. पण यावर आपल्याला डिस्काउंट मिळेल आणि मात्र 8,000 मध्ये हा कंप्लीट पेपर 2 विथ पेपर 1 अशा पद्धतीने या कोर्सच्या माध्यमातून महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन मध्ये असणारे दोनही पेपर जे आहे ते कव्हर होताना आपल्याला दिसून येईल. या व्यतिरिक्त प्ले स्टोअर वरून ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा. स्टोअर ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे. इथे हिस्ट्रीचा कोर्स सर्च करा. अशा प्रकारचा आपल्याला इंटरफेस दिसून येईल. ठीक आहे. सरळ इथून आपण कोर्सला बाय करू शकतो किंबहुना ऑफिशियल नंबर्स दिलेले आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि हा कॉन्टेंटचा सेक्शन आहे आणि या सेक्शन मधून आपण पूर्णतः प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर्स बघू शकता. सो आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण जे महत्त्वपूर्ण भाग आपण अभ्यास केलेला आहे या महत्त्वपूर्ण भागावर आधारित आपण MCQ बघणार आहोत है ना. सो बघा खालीलपैकी कोणता जैन धर्माशी संबंधित नाही. ए अनेकात्ववाद, बी आहे गणधर, सी आहे पतिमोक्ष आणि डी आहे साधीवाद. आता हे जैनिझमचा जो थेरी आहे ते आपलं व्हायचं आहे. पण हे जैनिझमचा जो टॉपिक आहे हा सुद्धा आपलं युनिट क्रमांक 1 चा भाग आहे. ठीक आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा इथे ऍड केलेला दिसून येतं. ओके चला. सो यामध्ये लक्षात घ्या आपल्याला काय दिसून येतं. बघा इथे काय म्हटलेलं आहे. ओके इथे साध्यवाद आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. बर साध्यवाद काय आहे. जैन तत्वमीमांसा आपण बघतो. ठीक आहे. सो जैन तत्वमीमांसा जी आहे यामध्ये साध्यवादचा सिद्धांत आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. बर गणधर्व आपल्याला दिसून येतात है ना. जैनिझम मध्ये जे लीडर आहे त्यांना काय म्हटलं जातं गणधर. ठीक आहे. आणि अनेकत्ववाद म्हणजे काय तर हे जैन धर्मापासून जुळलेला एक पर्टिक्युलर सिद्धांत आहे है ना. जे काय सांगते सत्य आणि वास्तविकता हे कशा पद्धतीने वेगळी आहे. ठीक आहे. सत्यता आणि वास्तविकता हे कशा प्रकारे भिन्न आहे अलग आहे हे सांगितलेलं आहे अनेकात्ववाद मध्ये. आणि हे अनेकात्ववाद जेव्हा स्पष्ट केलेलं तेव्हा आंधळे व्यक्ती एका हत्तीला स्पर्श करून पाहतात आणि प्रत्येकाला तो हत्ती जो आहे दुसऱ्यापेक्षा भिन्न वाटलेला आपल्याला दिसून येतं. सो इथे आपण बघितलं की अनेकात्ववाद गंधर्व आहे ना साध्यवाद आहे. पतिमोक्ष जे आहे ते बुद्धिझमशी रिलेटेड आहे. कशाची बुद्धिझमशी ही रिलेटेड आहे. त्यामुळे आपलं योग्य उत्तर इथं पतिमोक्ष आपल्याला दिसून येतं है ना. सो जैन धर्माशी संबंधित अनेकात्ववाद आहे गणधर्व आहे साध्यवाद आहे.
ओके, पण पथिमोक्ष जे आहे ते बुद्धिझमशी रिलेटेड आपल्याला दिसून येतं. सो नेक्स्ट प्रश्न आहे, शाक्य आणि कोली यांच्यातील सीमा निश्चित करणारी नदी आहे. ए गंडक, बी आहे शरयू, सी आहे अचिवती आणि डी आहे रोहिणी. मला सांगा, शाक्य आणि कोली यांच्यातील सीमा निश्चित करणारी नदी कोणती आहे? ठीक आहे, तर हे आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, की महात्मा बुद्ध यांच्या टाइम पिरियड मध्ये आपण बघतो की जे पाणी आहे, ठीक आहे, ह्या पाणीसाठी आपल्याला भांडण ज्याला आपण म्हणतो आहे ना, झालेलं दिसून येतं. आणि ही नदी कोणती आहे ज्यांच्यामध्ये भांडण झालेलं, तर ही रोहिणी नदी आहे. कोणती नदी आहे? रोहिणी नदी. शाक्य आणि कोलीय म्हणजे शाक्य आणि कोली यांची हे सीमा निर्धारण आपल्याला दिसून येतं. आणि दोघाही मध्ये काय व्हायचं, पाणीसाठी जे आहे आपल्याकडे आपल्याला भांडण जे आहे ते दिसून येतं. क्लिअर? बरं, समोर येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला हा टॉपिक सुद्धा कव्हर होणार. ठीक आहे, बघा, ऋग्वेदातील कोणता विभाग पूर्णपणे सोमाला समर्पित आहे? ए 7वा विभाग, बी 8वा विभाग, सी 9वा विभाग आणि डी आहे 10वा विभाग. ठीक आहे, सो ऋग्वेद आपण अभ्यास करतो आणि ऋग्वेद मध्ये आपण बघतो की एकूण किती मंडळ आहे? 10 मंडळ आपण बघतो ऋग्वेद मध्ये आहे, बरोबर. आणि या 10व्या मंडळ मधून आपण बघतो, बर, 7वा मंडळ सर्वप्रथम दिलेला आहे. सो 7वा मंडळ मध्ये आपण कशाचं वर्णन बघतो? 7व्या मंडळ मध्ये दशराजन युद्ध आहे ना, दशराजन युद्ध, ज्यामध्ये आपण वशिष्ठ ऋषी बघतो आहे ना, सुदास यांना बघतो. त्यानंतर विचारलेलं आहे 8वं मंडळ. 8वा मंडळ स्त्रियांद्वारे रचित आहे ना, सो काण्व ऋषी आपल्याला दिसून येतात, याचे प्रतिपादक आहे. 9वा मंडळ बघा, 9वा मंडळ कोणाला समर्पित आहे? सोमला समर्पित आहे. सोमरस आपण बघतो अंगिरा ऋषी यांच्याद्वारे लिखित. यानंतर 10वा मंडळ जर आपण विचार केलेला, तो 10वा मंडळ आपल्याला दिसून येईल की कशा प्रकारे इथे जे आहे चातुर्वर्ण व्यवस्थेविषयी किंवा पुरुष सूक्त आपण ज्याला म्हणतो याविषयी आपल्याला माहिती मिळतं. म्हणजे आदी ब्रह्माच्या मुखातून ब्राह्मणाची, भुजातून क्षत्रियांची, जंगातून वैश्य आणि पायातून शूद्रांची उत्पत्ती ऋग्वेदाच्या 10व्या मंडळात आपल्याला दिसून येतं. पहिलीकडे प्रश्न जो विचारते सोम, ठीक आहे, तर सोमला समर्पित कोणता मंडळ आहे? 9वा मंडळ आहे. त्यामुळे इथे योग्य उत्तर आपल्याला काय दिसून येईल? ऑप्शन क्रमांक सी, ऋग्वेदातील जो 9वा विभाग आहे तो पूर्णपणे सोमाला समर्पित आहे. आणि हे सोम जे आहे हिमालयातील मुजबन पहाडी येथून हे सोम जे आहे ते मिळायचं. ओके, बर, सो इथपर्यंतचे प्रश्न आपल्या सगळ्यांना नक्कीच क्लिअर आहे. तर आपण समोर वळूया. सिंधू संस्कृतीतील बंदर शहरे कोणती शहरे होती? ए लोथल आणि सुतका गेंडोर, बी आहे अलादिनो आणि बालाकोट, सी आहे कुंतासी आणि डी आहे या सर्व. आता मला सांगा, विच सिटी वेअर द पोर्ट, ठीक आहे, सिंधू घाटी सभ्यतेचा आपण अभ्यास केलेला आहे. ठीक आहे, सो सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपल्याला बंदर शहरे कोणतं दिसून येतं? ओके, सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे वरील पैकी सर्व. ठीक आहे, बघा काय आहे, सिंधू घाटी सभ्यतेतील आपण बघतो पश्चिमोत्तर जे आहे सुतका गेंडूर आहे ना, पश्चिमोत्तर सीमा सुतका गेंडूर आपल्याला दिसून येतं आहे ना. लोथल आपल्याला दिसून येतं, अल्लादिनो जे आहे, आणि बालाकोट, कुंतसी हे गुजरातचं प्लेस आपल्याला दिसून येईल. त्यामुळे हे सर्व जे आहे बंदरगाहाची शहरे आपल्याला सिंधू घाटी सभ्यतेतील दिसून येतं. त्यामुळे लोथल, सुतका गेंडूर, अल्हादिनो, बालाकोट आणि कुंतसी या सगळ्यांना योग्यरित्या आपल्याला काय करायचं आहे? बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आहे, मोहमजोदडो येथे सापडलेल्या पशुपती शिव म्हणजे आद्य शिव सीलमध्ये कोणत्या प्राण्यांचा उल्लेख आहे? ए वाघ आणि हत्ती, बी आहे गेंडा आणि म्हैस, सी आहे हरिण आणि डी आहे वरीलपैकी सगळं. आता आपण बघितलेलं आहे की कशा प्रकारे इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन आहे, म्हणजेच काय, सिंधू घाटी सभ्यता आहे ना, सिंधू घाटी सभ्यता
आणि या सिंधू घाटी सभ्यतेतील सर्व प्रमुख स्थळांमध्ये आपण मोहनजोदडो याचा अभ्यास केलेला आहे ना. मोहनजोदडो याच्याविषयी आपण बघतो की कशा प्रकारे इथे जे आहे जी मोहर मिळालेली आहे, या मोहरवर आपल्याला काय दिसून येतं, योगीची मूर्ती दिसून येते. कोणाची? योगीची मूर्ती मिळालेली आहे. ठीक आहे. इथे जी आहे 4 पशु, ठीक आहे, 4 इथे जी आकृती प्राप्त होते त्या आकृतीवर 4 पशु गेंडा आपल्याला मिळालेला आहे. काय मिळालेला आहे? 4 पशु गेंडा आपल्याला मिळालेला आहे. म्हैस म्हणजे म्हैस जी आहे मिळालेली आहे. हत्ती आपण बघतो तर हत्ती, वाघ आहे ना, आणि सिंहासनावर सिंहासन मोहर जे आहे ते आपल्याला या ठिकाणाहून प्राप्त होते. याचा अर्थ मोहनजोदडो येथे सापडलेले जे पशुपक्षी शिवची मूर्ती आहे त्यामध्ये वाघ झालं, हत्ती झालं, गेंडा झालं, म्हैस, हरिण म्हणजे वरीलपैकी सगळ्यांचा आपल्याला काय दिसून येतं, उल्लेख दिसून येतं. कळत आहे का? बघा, हा संपूर्ण भाग आपल्या सगळ्यांना खूप व्यवस्थितरित्या खूप करणं गरजेचं आहे. कारण एक्झामिनेशनमध्ये आता बघा हे चित्र आहे. काय आहे? हा आपल्याला बघा दिसून येतं. ठीक आहे. ठीक. सो याला व्यवस्थित बघा. देन समोर जाऊया. बघा, सिंधू घाटी सभ्यतेवर बहुधा प्रश्न विचारलेले आपल्याला दिसून येईल. सो कोणत्या हडप्पा स्थळावरून नृत्य मुद्रेतील स्त्रीचा काश्य पुतळा सापडला आहे? ए. मोहनजोदारो येथून, बी आहे कालीबंगा येथून, सी आहे हडप्पा येथून आणि डी आहे वर्णमाला. ठीक आहे. सो इथे काय आहे, कोणत्या हडप्पन साईडवरून आपल्याला नृत्य करणारी मूर्ती मिळतं. ठीक आहे. बर, इथे बघा, आपल्याला एक दोन गोष्टी खूप व्यवस्थितरित्या जाणून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे मिळालं आहे मोहनजोदडो इथून. ठीक आहे. हे वर्णमाला नाही, याला बनावली करून घ्यायचं आपण. ठीक आहे. काय करणार? बनावली. आता हा बनावली जो प्लेस आहे कुठे आहे? हरियाणा. कुठे आहे? हरियाणा. एस विष्ट, विष्ट महोदयने काय केलेलं आहे? उत्खनन केलेली आहे. जे मातीपासून बनलेले भांडे आहे ते आपल्याला कुठे मिळतं? बनावली या ठिकाणी मिळालेली आहे. सो हडप्पा बघा 1921 मध्ये आपण बघतो की दयाराम सहाणे यांच्याद्वारे यांचं काय झालेलं? उत्खनन. येथून काय मिळतं? तांब्याच्या इक्क्या गाडी म्हटलेला आहे. कास्य दर्पण आपल्याला हडप्पा येथून मिळालेलं आहे. कालीबंगाचा जर विचार केलं, बीबी लाल यांनी काय केलेलं आहे? राजस्थानमध्ये येणार कालीबंगा, आणि बीबी लाल यांनी याचं काय केलेलं आहे? उत्खनन केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि इथे काय म्हटले आहे? जोतलेले शेताचे प्रमाण आपल्याला कुठे मिळते? कालीबंगा येथून. आणि की बी के थापर जी आहे त्यांनी सुद्धा इथे उत्खनन केलेलं दिसून येतं. आता जाऊया मोहनजोदडोकडे. सो मोहनजोदडो जी आहे तिथं कासा मूर्ती मिळतं. ठीक आहे. कासा मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. नृत्य करणारी कास्याची मूर्ती आपल्याला कुठून मिळतं? तर मोहनजोदडो या ठिकाणाहून आपल्याला नृत्य करणारी कास्याची मूर्ती मिळालेली आहे. ओके. नेक्स्ट प्रश्न आहे, 10 राजांचे प्रसिद्ध युद्ध दशराजन युद्ध कोणत्या नदीच्या काठावर लढले गेले होते? ए आहे गंगा, बी आहे ब्रह्मपुत्रा, सी आहे कावेरी आणि डी आहे पुरुषनी. आता मला सांगा, ऋग्वेद काळामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ऋग्वेदाचा 7वा मंडळ जो आहे, ऋग्वेदाच्या 7व्या मंडळमध्ये आपल्याला दिसून येते की दश राजन युद्ध याचं वर्णन आहे. आता हा जो दशराजन युद्ध आहे, राजा सुदास विरुद्ध लढलेला आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. विरुद्ध 10 राजाचा संघ, 10 राजाचा संघ. सो हा जो युद्ध आहे ऋग्वेदकालीन पहिलं युद्ध आपल्याला दिसून येतं. जे आपल्याला दिसून येते पुरुषनी, म्हणजे कोणती नदी? सो पुरुषनी म्हणजे रावी नदी. कोणती नदी? रावी नदीच्या तटावर हे लढल्या गेल्याचं आपल्याला माहिती मिळतं. ज्यामध्ये जे आहे भरत भरत केंबल्यांचे शासक आपल्याला सुदास दिसून येते, आणि त्यांच्या विरोधामध्ये 10 राजांचं संघ. त्यामध्ये आपण बघतो ऋग्वेदमध्ये सिंधू,
सुशूद्री, बिपास, पुरुषनी, अस्कनी, चिनाब या सगळ्यांचं काय आपल्याला दिसून येतं, उल्लेख दिसून येतं. आणि नदींविषयी ऋग्वेदातील 10व्या जो मंडळ आहे त्यामध्ये आपल्याला माहिती मिळालेली आहे. ओके, चला मग याचं योग्य उत्तर काय आहे, पुरुषनी नदी. ठीक आहे. ऋग्वेदिक कालीन जो दशराजन युद्ध आपण बघतो, सो हा दशराजन युद्ध कुठे झालेला आपल्याला दिसून येईल, सो हा दशराजन युद्ध झालेला आहे पुरुषने म्हणजे रावी नदीच्या तटावर. ओके, चला नेक्स्ट. हडप्पाच्या कोणत्या ठिकाणाहून पुजाऱ्याची दगडी मूर्ती सापडली आहे? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी लोथल आणि डी आहे रंगपूर. ठीक आहे. सो रंगपूर इथे लक्षात घ्या, कच्छची खाडी खंभात क्षेत्रात आहे. इथे आपल्याला जे मातीपासून बनलेली वीट आहे, मातीची वीट आपल्याला रंगपूर इथे मिळालेली आहे. लोथल सिंधू घाटी सभ्यतेतील प्रमुख काय आहे, बंदरगाह आपल्याला दिसून येतं. मोहनजोदडो जे आहे ओके, मोहनजोदडो पूर्वी हडप्पा बघा. हडप्पा इथे आपल्याला इक्का गाडी मिळतं. कास्याचं आपल्याला दर्पण मिळालेलं आहे, ज्याला आपण कास्य दर्पण म्हणतो. काय म्हणतो, कास्य दर्पण ज्याला आपण म्हणतो. मोहनजोदडोचा जर विचार केलेलं तर मोहनजोदडो इथे पुजारीची मूर्ती आपल्याला मिळालेली आहे. डान्सिंग मूर्ती म्हणजे नृत्य करणारी मूर्ती आणि कासा मूर्ती हे सगळं आपल्याला कुठून मिळतं, मोहनजोदडो. आणि प्रश्न काय विचारलेला आहे, पुजाऱ्याची मूर्ती कुठून मिळाली म्हणून. सो सांगायचं की पुजाऱ्याची मूर्ती आपल्याला कुठून मिळतं, तर मोहनजोदडो या ठिकाणाहून आपल्याला पुजाऱ्याची जी आहे ते मूर्ती मिळालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. सो आपण आणखीन समोर जाऊया. मग आणखीन समोर आपण बघतो की सिंधू खोऱ्यातील कोणत्या ठिकाणाहून एका विटेवर कुत्र्याचा पाठलाग करणाऱ्या कुत्र्यांच्या पंजांच्या खुणा सापडल्या आहेत? ए हडप्पा, बी मोहनजोदडो, सी चन्हूदरो आणि डी आहे लोथल. ठीक आहे. बरं, आता लोथल जे आहे, बरं हडप्पा माहित आहे की हडप्पा हडप्पा स्थळ जो आहे इथे आपल्याला इक्का गाडी मिळते, कास्याचं दर्पण मिळतं. मोहनजोदडो इथे कास्य मूर्ती मिळालेली आहे, नृत्य करणारी मूर्ती मिळालेली आहे आणि पुजाऱ्याची मूर्ती मिळालेली आहे. चन्हूदडो जे आहे याविषयी आपल्याला सौंदर्य प्रसाधन जे आहे, लिपस्टिक, पावडर, काजळ आहे ना, हे सौंदर्य प्रसाधन आपल्याला चन्हूदडो या ठिकाणाहून मिळतं. आणि जर लोथलचं विचार केलेलं तर चित्रित आपल्याला बर्तन म्हणजे भांड दिसून येईल, ज्यावर काय केलेलं आहे, भांड्यावर चित्र कोरलेलं आहे. आणि यामध्ये आपण बघतो की एक फिश, ठीक आहे, एक फिश जे आहे, ठीक आहे, एक फिश जे आपल्याला दिसून येतं, यावर एक लोंबडीचं चित्र काढलेलं आहे. म्हणजे हे पंचतंत्रांची जी कथा आहे, जी संस्कृतमध्ये पंचतंत्र लिहिल्या गेल्या आहे, यावर आधारित आपल्याला पूर्णतः हा जो भाग आहे तो दिसून येतो. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण बघतो की सिंधू खोऱ्यातील जे पाठलाग करणारी खून सापडते ते आपल्याला कुठे दिसून येतं, लोथल या ठिकाणी. ठीक आहे. कुठे मिळतं, लोथल या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. क्लिअर. चला नेक्स्ट वन आपण जाऊया. हा, ओके, लोथल. ओके, चला नेक्स्ट आहे हडप्पाच्या कोणत्या बरणीवर चोचित मासा. ओके, एक सेकंड. ठीक आहे. सो इथे लक्षात घ्या, याचं योग्य उत्तर म्हणजे सिंधू खोऱ्यातील कोणत्या ठिकाणाहून एका विटेवर कुत्र्याचा पाठलाग करणारा चिन्ह, तर हे चन्हू दडो. ठीक आहे, चन्हू दडो. ठीक आहे. हे चन्हू दडो जे प्लेस आहे यामध्ये लक्षात घ्या, एक तर सौंदर्य प्रसाधनासाठी हे फेमस आहे. कशासाठी, सौंदर्य प्रसाधन. आणि या ठिकाणाहून एका विटेवर कुत्र्याचा पाठलाग करणारे पंजे जे आहे त्याच्या खुणा सुद्धा आपल्याला सापडला आहे. म्हणून योग्य उत्तर इथे चन्हू दडो आपल्याला दिसून येईल. चला समोर जाऊया की हडप्पाच्या कोणत्या बरणीवर चोथीत मासा धरलेला पक्षी आणि झाडाखाली उभा असलेल्या कोल्ह्याचे चिन्ह आढळते, जे पंचतंत्र मधील कोल्ह्याच्या कथेशी मिळते जुळते आहे. ठीक आहे. सो ए हडप्पा
आता हडप्पा आपल्याला माहित आहे की इथे एक्का गाडी मिळाली आहे, कांसा दर्पण आपल्याला मिळालेला आहे. 1921 मध्ये याचं उत्खनन झालेलं आहे. मोहनजोदडो इथे कांसा मूर्ती आहे. पुजाऱ्याची मूर्ती आपल्याला या ठिकाणी मिळते है ना. पुजारी आपण बघतो त्याची मूर्ती, सोबतच नृत्य करणारी जी मूर्ती आहे ते आपल्याला मोहनजोदडो येथे मिळतं. रंगपूर या ठिकाणाहून आपण बघतो की मातीपासून बनलेले जे बर्तन आहे, ठीक आहे, जे भांडे आहे ते मिळाले आहे. आणि लोथलमध्ये आपण बघतो की कशा पद्धतीने पंचतंत्राची कथा, ठीक आहे, ज्यामध्ये आपण चालाक लोंबडी याविषयी बघतो, ठीक आहे. याविषयी पूर्णतः आपल्याला लोथल या ठिकाणाहून माहिती मिळतं. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला व्हेरी करेक्ट आन्सर काय दिसून येतं, योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं ऑप्शन सी. समोर जाऊया आपण. स्वातंत्र्योत्तर भारतात हडप्पाची सर्वात जास्त ठिकाणे कोणत्या प्रांतात सापडली? ए गुजरात, बी राजस्थान, सी पंजाब आणि हरियाणा आणि डी आहे उत्तर पश्चिम उत्तर प्रदेश. बर, आता इथे बघा. ठीक आहे. ओके. सो या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं, या ठिकाणी स्वातंत्र्योत्तर काळात आपल्याला कुठे, गुजरातमध्ये. आता स्वातंत्र्योत्तर काळात गुजरातमध्ये आपल्याला बघा रंगपूर. जर रंगपूरचा विचार केलेला तर रंगपूर सुद्धा गुजरातमध्ये आहे. इथे काय मिळतं, धान बघतो आपण, तांदूळ याचं भुसी मिळालेली आहे. कुठून? रंगपूर येथून. त्यानंतर सूरकोतळा, सूरकोटडा. आता हे सूरकोतळा जे प्लेस आहे हे सुद्धा गुजरातमध्येच आपल्याला दिसून येतं आहे ना. सो 1972 मध्ये जोशी यांच्याद्वारे याचं जे आहे शोधकाम जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि सूरकोतळा येथं चारही बाजूने आपल्याला दिसून येतं की वीट जे आहे दुर्ग केलेला आहे. आणि घरामध्ये वीट जी आहे, ईट ज्याला आपण म्हणतो, या इटाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतं. आणि सूरकोतळ्याविषयी लक्षात घ्या की सूरकोतळा इथे घोड्यांचे अवशेष आपल्याला मिळालेले आहे. काय मिळालेले आहे? घोडा आपण पाहतो, या घोड्याचे अवशेष आपल्याला सिंधू घाटी सभ्यतेत कुठे मिळतं? ठीक आहे, तर सिंधू घाटी सभ्यतेमध्ये घोड्याचे जे अवशेष आहे ते आपल्याला कुठे मिळालेले आहे? सूरकोतळा, गुजरातमध्ये आहे सूरकोतळा या ठिकाणी आपल्याला मिळालेले आहे. यानंतर सर्वप्रमुख स्थळ आहे सिंधू घाटी सभ्यतेत गुजरातमध्ये असलेले, तो म्हणजे लोथल. ज्यामध्ये आपण बघतो AR राव जे आहे, यांनी AR राव यांच्याद्वारे आपण बघतो की याचा शोध झालेलं आहे ना. लोथल जे आहे गोदी साठी प्रसिद्ध आपल्याला दिसून येते. या ठिकाणी धानाची म्हणजे तांदळाची कृषी केल्याचे सुद्धा आपल्याला प्रमाण मिळते. याचा अर्थ स्वातंत्र्यानंतर आपण बघतो की सिंधू घाटी सभ्यता यातील सर्व प्रमुख स्थळांमध्ये गुजरातचं उत्खनन मोठ्या प्रमाणात झालेलं. आणि इथून रंगपूर, सूरकोतळा, लोथल यासारखे जे प्लेसेस आहेत ते आपल्याला बाहेर येताना दिसून येतात. त्यामुळे इथे योग्य उत्तर आहे ए. ओके. सो नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते पीक हडप्पा लोकांचे मुख्य अन्नधान्य नव्हते? ए बार्ली, बी आहे कडधान्य, सी आहे तांदूळ आणि डी आहे गहू. ठीक आहे. सो या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला प्रश्न जे आहे ते विचारलेलं दिसून येतं की यापैकी कोणता जे आहे सिंधू घाटी सभ्यतेतील लोकांचं प्रमुख अन्न नाही. ठीक. योग्य उत्तर आहे तांदूळ. ठीक आहे. चला नेक्स्ट. चला, प्रतिपादन आहे हडप्पा आणि मोहनजोदडो आता नामशेष झाले आहे. आणि कारण बघा, उत्खननादरम्यान ते उघड्यात आले. ए आहे, ए आणि आर दोनही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. बी बघा, ए आणि आर दोनही बरोबर आहे पण आर हे ए चे बरोबर स्पष्टीकरण नाही. सी आहे, ए बरोबर आहे पण आर हा चुकीचा आहे. आणि डी म्हणतं की ए चूक आहे पण आर जो आहे तो बरोबर आहे. मला सांगा काय वाटतं? चला सांगा बरं. ओके. ठीक आहे. हां.
सो व्हेरी करेक्ट आन्सर आहे ए आणि आर दोनही बरोबर आहे. आता बघा, हडप्पा आणि मोहनजोदडो आता नामशेष झालेले आपल्याला दिसून येतात आहे ना. आणि सोबतच उत्खनना दरम्यान हे आपल्याला बघा ना, आता ते आपल्याला जसं तसं दिसून येतं का? नाही, आहे ना. त्यामुळे ते नामशेष झालेले आणि उत्खननादरम्यान आपल्याला ही गोष्ट समोर आलेली आहे. या ठिकाणी दोनही जे प्रश्न आहे एकमेकांशी रिलेटेड आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की एकमेकांशी कोरिलेटेड आहे. आणि जेव्हा दोनही सेंटेन्स हे एकमेकांशी कोरिलेटेड असणार, तेव्हाच आपण म्हणणार की ए आणि आर दोनही बरोबर आहे आणि आर हे याचं योग्य स्पष्टीकरण आहे म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट आहे, सिंधू संस्कृतीच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ए ही मुख्यतः धर्मनिरपेक्ष सभ्यता होती आणि धार्मिक घटक उपस्थित असले तरी प्रबळ नव्हते. बी आहे, त्यावेळी भारतात कापसापासून कपडे बनवले जात होते. वरील विधानातून कोणतं बरोबर आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ए फक्त एक, बी आहे फक्त दोन, सी आहे एक आणि दोन दोनही, आणि डी आहे एक आणि दोन दोनही नाही. क्लिअर? क्लिअर? ओके. व्हेरी करेक्ट आन्सर एक आणि दोन दोनही विधाने आपल्याला बरोबर दिसून येतं. हे सिंधू घाटी सभ्यतेमध्ये आपल्या धर्मनिरपेक्ष सभ्यता आणि धार्मिक घटक जे आहे ते खूप मोठ्या प्रबळ प्रमाणात दिसून आलेली नाही. आणि इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये आपण काय बघतो? कापूस बघतो, आहे ना. हा, बघतो की नाही? इंडस म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे. हा. नेक्स्ट प्रश्न आहे, ऋग्वेदिक समाजात खालीलपैकी देवतांच्या महत्वाच्या क्रमाने मांडणी करा आणि खालील कोटमधून त्यांचं योग्य पर्याय आपल्याला काय करायचं आहे? निवडायचं आहे. आता आपण ऋग्वेद बघतो आणि ऋग्वेदमध्ये आपण देवी देवतांचा अभ्यास करीत असतो. सो त्यामध्ये अग्नी, वरुण, इंद्र आणि मारुत, ठीक आहे. हे क्रम आहे 2 1 3 4. नंतर आहे 3 1 2 4, सी आहे 4 2 1 3 आणि डी आहे 1 2 3 4. ओके. सो या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं? बरं, सर्वप्रथम कोणतं देव येणार? इंद्र येणार, ठीक आहे. इंद्र येणार, त्यानंतर अग्नी येणार. बघा, इंद्र म्हणजे 3 पहिले येणार. कुठे दिसतं 3? ऑप्शन क्रमांक बी मध्ये. नंतर अग्नी येईल, आहे ना. अग्नी नंतर वरुण येणार, ठीक आहे. आणि वरुण नंतर मारुत येणार. आता ऋग्वेदमध्ये अग्नीले दुसरं महत्वाचं स्थान आहे. 200 सूक्त जर समर्पित आहे तर अग्नीला आहे. इंद्र हा वर्षेचा देवता आपल्याला दिसून येतं. सोम जे आहे ते आपल्याला वनस्पती म्हणजे पौधा जे आहे प्राप्त शक्तिशाली पेय होतं, जे ऋग्वेदिक यज्ञ मध्ये मिळायचं, ज्याविषयी आपल्याला सोमरस जे आहे याविषयी ऋग्वेदात सुद्धा सांगितलेले आहे 9व्या मंडळात. आणि मरुत जे आहे ते आपल्याला नैसर्गिक देव जे आहे ते दिसून येतं. सो अशा पद्धतीने आपण काय बघतो? तर अशा पद्धतीने आपण हा क्रम बघतो. सो योग्य उत्तर इथे आहे सर्वप्रथम इंद्र, अग्नी, वरुण आणि नंतर आहे मरुत. हे ऋग्वेदिक कालीन देवी देवता जे आहे त्यांचं क्रोनॉलॉजी आहे आणि या भागातून प्रश्न सुद्धा आपल्याला विचारले जाऊ शकतात, ठीक आहे. त्यामुळे याला काय करायचं आहे? योग्यरित्या आपण समजून घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, ऋग्वेदात कोणत्या देवांचा उल्लेख नाही? ठीक आहे. ए इंद्र, अग्नी, वरुण आणि मित्रासारखे नैसर्गिक प्रक्रियेचे देव. बी आहे उषा आणि अदिती सारख्या देवी. सी आहे गंधर्व, अप्सरा आणि पिशाच यासारखे अर्थ दिव्य देवता आणि देवी. आणि डी आहे गणेश आणि कार्तिकेय. ठीक आहे. सो इथं बघा, आपल्याला काय दिसून येतं? इंद्र, अग्नी, वरुण आणि मित्र, ठीक आहे. यांचं हे नैसर्गिक देव होते, जसं इंद्र पाण्याचं, अग्नी अग्नीची, वरुण हे वाऱ्याचं, ठीक आहे. मित्र हे आपल्याला अश्विनी कुमार दिसून येतं. सो अशा प्रकारचं देव आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. उषा हे आपल्याला दिसून येईल अदिती, ठीक आहे. हा, उषा अदिती ह्या देवी आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. इथे आहे गंधर्व, अप्सरा, अप्सरा म्हणजे सुंदरतेची, आहे ना. हा, सो हे देवी आपल्याला दिसून येतात, पण काय दिसून येत नाही? गणेश, कार्तिकेय यांचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही, ठीक आहे.
गणेश, कार्तिकेय यांचा उल्लेख आपल्याला ऋग्वेदमध्ये दिसून येत नाही. त्यामुळे एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने लक्षात घ्यायचं आहे की ऋग्वेदिक देवी देवतांमध्ये इंद्र, अग्नी, वरुण, मित्र आहे ना, उषा, अदिती या देवी होत्या. गंधर्व, अप्सरा, पिशाच यासारख्या देवी देवतांचा सुद्धा आपल्याला उल्लेख जे आहे ते ऋग्वेदमध्ये दिसून येतं. तर दिसून येत नाही ते म्हणजे गणेश आणि कार्तिकेय यांचा उल्लेख नाही. सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशनमध्ये महत्त्वपूर्ण प्रश्न एक्झामिनेशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपण डिस्कस केलेले आहे. समोर येणाऱ्या सेशन्समध्ये आपण याचा सेकंड पार्ट जे आहे ते बघूया. अशाच प्रकारे सेशनला बघत राहा. सेशनला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.